चला आज आपण परत तोच विषय म्हणजे संगीता वानखेडे. आता हिचा रात्रीचा लाईव्ह पाहिला. आता नाही मला काय कोण लिंक वगैरे शेअर करत नाही बरं का. मी स्वतःहूनच बघते की जरांगे पाटलांवर ही किती भुंकणार आहे, किती मर्यादा सोडून भुंकती. मी नाही त्यातली कडीला वातली. कमेंट मध्ये पाहिलं ना तुम्ही, मी म्हणून जाणून बुजून एक कमेंटचा व्हिडिओ टाकलेला आहे लोक काय म्हणतात ते दाखवण्यासाठी. तर आता तिनं जी रात्री लाईव्हला, आता तिला मिरच्या लागत्याल, झोंबल, तिनं माझ्यावर भुंकल. प्रत्येक वेळा म्हणते नाही मी लेवल बघते, लेवल म्हणती पण भुंकती. फक्त ती बोलण्यासाठी तिचे शब्द आहेत. तर तिचं जे रात्रीच्या लाईव्हचं टायटल आहे, तर टायटल काय, अख्ख्या नंगेच्या पेड समर्थकाच्या धमक्या चालू झाल्या मला, मी तुमच्या बापाला पण भीत नाही. बर, तू जरांगे पाटलांवर शिळी कसं पाला खात फिरती वा 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 करत, तसं तू काय आज पाला खाती का तुला धमक्या द्यायला? तू तर 2.5 वर्ष झालंय की कुत्र्याच्या पुढचं भुंकती. पुरावे तर काही देऊच नाही शकलेली, फक्त भुंकत राहिली. आणि इतका समाज आहे ना, तर ह्या कुसमाजाला कुणालाच दिसलं नाही का की जरांगे पाटील फसवतात, चुकीच्या मार्गाला लावतात. तुझेच कसे ग बाई डोळे एवढे मोठे, तुला स्वतःच्या कुटुंबाचं दिसत नाही पण ती जरांगे पाटील जनतेला फसवायलेलं दिसतं. अरे 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 अरे. आणि महत्वाचा मुद्दा तुला सांगते, तो हागलेलं मुतलेलं सुद्धा रेकॉर्डिंग करती, व्हिडिओ करती. मग जर तुला जरांगे पाटलांचा कोण पेड समर्थक असेल, कार्यकर्ता असेल, कुणीही लाख असू देत, त्यानं जर तुला फोन करून धमकी देतोय तर तू रेकॉर्डिंग का नाही ठेवलं, रेकॉर्डिंग का नाही वाजवत, मग का दाखवत नाही समाजाला? हो का जरांगे हा बरं जाऊ दे, अक्का नंग्या हो का त्याच्या समर्थकानं मला फोन करून धमकी दिली, हो का ही रेकॉर्डिंग आहे का नाही दाखवत? म्हणजे तू एक नंबरची फालतू आहेस, एक नंबरची खोटारडी आहेस. आणि हे मी तुला कधी ओळखलं, जेव्हा तू म्हणली ना हॉस्पिटल मधून काय एक जणांना मला कॉल करून सांगितलं, तेव्हाच मी ओळखलं एक नंबरची छरी. मधला अक्षर जरा खाल्ला बरं का. तर विषय घेऊयात आपण तोच की जरांगे पाटलांचे समर्थक हिला धमक्या देतात. तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट, आपल्याला जर नवीन नंबर आला तर आपण रेकॉर्डिंग चालू करतोय, किंवा आधी नाही चालू केलं तर अर्ध्यातूनही करू शकतोय ना. कारण आता अँड्रॉइडेड मोबाईल आहेत, प्रत्येक मोबाईलच्या तिथं सिस्टीम असतं कॉल रेकॉर्डिंग, होल्ड, हे कॅप्शन आहेत, आपण त्याच्यावर क्लिक केलं की रेकॉर्डिंग चालू होतं. मग समजा हिला धमक्याचा फोन आलाय ना जरांगे पाटलांच्या समर्थकाचा, हिनं रेकॉर्डिंग का नाही केलं? आता ते रमेश पाटलाचं केलंयच की हिनं रेकॉर्डिंग, रमेश पाटलाचं रेकॉर्डिंग करू शकते, पण हिला धमक्या देणाऱ्या समर्थकाचं हिनं रेकॉर्डिंग नाही करू शकत. म्हणजे विचार करा ह्या बाईच्या गोष्टी किती खऱ्या असणार आहेत. बरं ती पण असू देत. आता समजा ही काय म्हणाल, मला मागे एकदा सांगितलं होतं की जरांगे पाटलांच्याच लोकांनी हिला बोलायला सांगितलं होतं छगन भुजबळला, तो अन्न खाती ना. उद्या कुणी काही म्हणल, तू मंत्र्याला बोल म्हणल, आमदाराला, तू काय नेमकं कुरकुल्ला बाळ आहे का बाई? 2 लेकरं काढलेले इसकी, तुला कळत नाही का? तुला कुणी काही बोल म्हणलं तर बोलायचं. म्हणून माझा जरांगे पाटलांवरचा विश्वास उडाला की छगन भुजबळ साहेबांना बोलायला जरांगेच्या लोकांनी सांगितलं आणि मी बोलले, नंतर मग माझी साईड घेऊन कोण नाही आलं मला त्यांचे लोक ट्रोल करताना. तू काय असं कुरकुलं बाळायच का? हाड 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 बाळा, झोप रे झोप म्हणलं की झोपायला, बाळा सुला जायचं का म्हणलं की तू सुला जायला, बाळा खातो का म्हणलं की तू खायला. एवढी मोठी वळवाईस की, आणि तुला कुणी काय सांगितलं की तू भुंकणार का? आता एकदा हिला हॉस्पिटलमधून हॉस्पिटलमध्ये कामाला होती म्हणून कुणीतरी कॉल केला की भुंकली. म्हणजे बघा हिला स्वतःच्या मनची बुद्धी किती आहे यावरनं हे सिद्ध होतं. हिला स्वतःची बुद्धी किती आहे यावरनं हे सिद्ध होतं. म्हणजे जरांगे पाटलांवर सुद्धा भुंकायला हिला कुणीतरी, जसं की उदाहरण देत्या, हिनं स्वतः काय सांगितलं की माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. जेव्हा मला तिनं फोन केला ना, रडत होती आणि फोन केला ना, तेव्हा मला तिनं काय सांगितलं माहितीये का, की जरांगेच्या समर्थकांनीच मला सांगितलं होतं की छगन भुजबळ साहेबांवर बोला. मग जर जरांगे पाटलांच्या समर्थकाचं ऐकून ही छगन भुजबळ साहेबांवर बोलत होती, ती बी घाणेरड्या शब्दात, म्हातारा पितारा नको त्या अपशब्दात, तर आता 2.5 वर्ष झालं हिनं जरांगे पाटलांवर भुंकती. म्हणजे ही सुद्धा जरांगे पाटलांवर जे भुंकते ती कुणाच्या तरी सांगण्यावरून भुंकते.
मग कदाचित जरांगे पाटलांच्या समर्थकांना हिला जी कुणी भुंकायला सांगितलं होतं त्यानं पैसे नाहीत दिले म्हणून तिने त्यांच्यावर भुंकायचं बंद केलं. आता हिने बरं भेटलाय पुरवणारा म्हणून हे जरांगे सिद्ध आहे जरांगे पाटलांवर भुंकती. कारण हिनं तोंडानं सांगितलं की जरांगे पाटलांच्या समर्थकांनी सांगितलं होतं, व्हॉट्सअपला कॉल केलता म्हणली म्हणून मी रेकॉर्डिंग नाही करू शकले. आणि व्हॉट्सअपला कॉल करून सांगे. आता हिनं माझ्या बाबतीत त्यामुळे मी हिच्यावर विश्वास नाही ठेवला. माझ्या बाबतीत पण आधी सांगितलं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, नंतर म्हणली मला व्हॉट्सअपला कॉल केलता. आणि जरांगे पाटलांच्या समर्थकांनी हिला व्हॉट्सअपला कॉल करून सांगितलं की तू छगन भुजबळ साहेबांवर भुंक. मग ही भुंकायला ही काय कुत्रा आहे का? कुणीतरी ए वाघ्या छौ 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 वाघ्या म्हणलं की वाघ्या लागला भुकायला. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. समजा आपल्याला जर कुणी एखाद्या व्यक्तीवर बोलायला सांगितलं तर त्या व्यक्तीमध्ये किती सत्यता आहे का, खरंच तो व्यक्ती खोटा आहे. एखाद्यानं जर आपल्याला सांगितलं की तो व्यक्ती असा आहे त्याच्यावर तुम्ही 4 शब्द बोला, तर आपलं कर्तव्य आहे. आपण समाजसेविका म्हणतोय ना स्वतःला, स्वयंघोषित समाजसेविका. मी नाही मानत तिला समाजसेविका. कुणी लायसन दिलं हो तिला समाजसेविकेचं? नाही, तिनं मला म्हणती ना हिला ताई साहेब कुणी नाव दिलं. अरे ताई साहेब ही सगळ्याला बहिणी असतात ना, म्हणून ताई ही बहिणीची पदवी आहे बरं का. ती कुठली सरकारी नोकरीची किंवा कुठल्या कार्याची पदवी नाही. ताई ही बहिणीची पदवी आहे. आणि माझ्या सगळ्याच भावांनी मला ताईची पदवी दिलेली आहे म्हणून मी ताई साहेब नाव ठेवलेलं आहे. कळलं काय बावळड बाई, तू कुणाला भाऊ मानतच नाहीस. पण आता हिला कुणी लोभ दिलाय? हिला लोभ दिला कुणी समाजसेविकेचा? आश्चर्याची गोष्ट आहे. स्वयंघोषित समाजसेविका. मग जर तू स्वतः समाजसेविका आहेस, तुला कुणीतरी सांगतंय की बाबा अशा व्यक्तीवर भुंक. आता तुला छगन भुजबळ साहेबांचं काम चांगलं आहे वाटायले. मग ज्या वेळेला तू छगन भुजबळ साहेबांना शिव्या दिल्या तेव्हा तू सांगते की जरांगे पाटलांच्या समर्थकाने मला सांगितलं होतं शिव्या द्यायला म्हणून मी शिव्या दिल्या. तू कुरकुलं बाळ आहे. मग आता मी तुला कुणीतरी सांगितलंय की बाबा तू जरांगे पाटलांना शिव्या दे म्हणून तू आता शिव्या देत आहेस. चावचल कुत्र जे असतंय ना की ज्यानं तुकडा टाकावा, कुत्र त्याच्या ताटात गोंडा घोळतो, सॉरी दारात गोंडा घोळतो. ह्यानं तुकडा टाकला कुत्र, तो इमानदार कुत्र नसतं बरं का. तो इमानदार कुत्र नसतं, खादाड कुत्र. जी कोण तुकडा टाकील त्याच्या दारात जायचं आणि गोंडा घोळायचं. जी कोण तुकडा टाकील त्याच्या दारात जायचं आणि गोंडा घोळायचं. ही कार्य म्हणजे सिंपल गोष्ट आहे. जरांगे पाटलांच्या समर्थकांनी सांगितलं छगन भुजबळ साहेबांवर भुंका की भुंकायला चालू झालं. आता दुसऱ्याने कुणीतरी सांगितलं जरांगे पाटलांवर भुंका की भुंकायला चालू झालं. आणि हिनं वरून दुसरा मुद्दा म्हणजे आता हिनं काय म्हणते सांगू का, की अख्ख्या नंगेची पेड टीम, समर्थकांची पेड टीम मला धमक्या द्यायला. बाई मग तू कॉल रेकॉर्डिंग का नाही केलं गं? जर तू कॉल रेकॉर्डिंग केलंय, तू जर खऱ्या बापाची असशील ना तर तू केलेलं कॉल रेकॉर्डिंग समाजासमोर वाजव की बाबा ही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, ठीक आहे व्हॉट्सअपला कॉल आला तुला तर त्या समर्थकाचा नंबर टाक, ज्या समर्थकानं तुला धमक्या दिल्यात ना, आणि त्याचं कॉल रेकॉर्डिंग टाक. नंबर काय तुझ्याकडे असा आला तर पण तू टाकू शकते कुणाचा पण नंबर, तुझ्यावर भरोसा नाही मुळात. आणि तू धमक्या, आता तू म्हणशील मी काय बांधील नाही तुला उत्तर द्यायला. अगं बाई तू मला उत्तर द्यायला बांधील नाहीस, पण जरांगे पाटलांसारख्या संघर्ष योद्धेवर जी तू आरोप केलेस त्या आरोपामुळं आम्ही एक नागरिक, मनोज दादांचे समर्थक म्हणून प्रत्येक नागरिकाला तुला विचारायचा अधिकार आहे. हा, तुझ्या पर्सनल मॅटरचं जर तू बोलली असती ना की माझ्या घरच्यांनी धमक्या दिल्या आमकेनं, तर त्याच्यात आम्ही तोंड नसते घातली. पण तू एका संघर्ष योद्ध्याला, त्यामुळं तू बांधील आहेस उत्तर द्यायला. कळलं का? तर तू जरा रेकॉर्डिंग टाक. आणि दुसरी गोष्ट, समजा अनोळखी नंबर आला तर ट्रू कॉलरला नाव येतं बरं का. आता मोबाईलमध्ये सिस्टीम आहे ट्रू कॉलरची, आणि ट्रू कॉलरला नाव येतं. नवीन नंबर असला की नाव येतं. जर नंबर सेव्ह असेल तर आपण ज्या नावानं सेव्ह केलाय तोच नाव ट्रू कॉलरला येतो. पण जर का नवीन नंबर असेल ना तर ट्रू कॉलरला नाव येतं. मग जर तुला एवढं लोक धमक्या देते तर तू रेकॉर्डिंग का नाही केलं? जर केलं तर तू का नाही समाजाला दाखवलं? म्हणजे तू चुतिया कुणाला बनवती ग, उल्लू कुणाला बनवती? तू स्वतःला जितकी शहाणी समजती ना तितकी बिलकुलच नाहीस. आणि राहिला प्रश्न अक्का नंग्या, हा का? आणि तू किती कपडे घालून आहेस ग बाई? तुला लोकांचं कुणाचं उठलेलं झोपलेलं गोट्या, आमकन टमकन, चडीत मुतलान, कुठंही झाला. आणि ही किती तुला भाषा बोलायला आवडती, बघायला आवडती. तुझे स्पष्ट मत लाईव्हचे जे थंबनेल आणि टायटल आहेत ना
ती जरा वाच. म्हणजे तू किती मराठी भाषेत गावाकडे त्याला सरळ म्हणते ती बाई नागडी आहे. नागडी म्हणजे नंगी. आणि तू त्यांना काय तसं जरांगे पाटलांची भाषा आम्ही आतापर्यंत तर ऐकलेली नाही बरं का, ऐकलेलीच नाही. आणि तुला बाकीचे उत्तर तर मी पूर्ण व्हिडिओ ऐकलाय, देणारच आहे. आणि कसं आत्ता मी घाबरले की रे, आत्ता मी कुठं जाऊ, कुठं लपू. बरोबर आहे, हा प्रश्न तुला पडणारच. कारण धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का. खरंच प्रश्न पडला, भारी प्रश्न पडला. आयुष्याच्या लाईफचं कधी ना कधी तुझ्या लक्षात आलं बरं का. काही बिनउदाच भूत बोलतय म्हणून तुमच्या 7 पिढ्या जरी बोलवल्यात ना तर घाबरत नसते सुटा. जेव्हा त्या छगन भुजबळ साहेबांच्या समर्थक हिला ठोकायला आले ना, औषधची बाटली घरात घेऊन बसली आणि सांगते घाबरत नसते, चल सुटा. जरांगे पाटील ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. जरांगे पाटलांचे समर्थक ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. म्हणून तू वचा 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 टाक्या रिकाम्या करते ना जरांगे पाटलांच्या. जिथं जिथं ती गेले तिथल्या तू टाक्या रिकाम्या केल्यास ना आतापर्यंत जरांगे पाटलांचं नाव घेऊन. ती गप्प फक्त एवढ्यासाठीच आहेत की ती छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. म्हणून तुझी ही भाषा, जरांगे पाटलांची एडिटिंग, जरांगे पाटलांचे जी तू थंबनेल ठेवतीस ना गहाण प्रकारे, म्हणून ती गप्प आहेत बरं का. तेवढं एक गोष्ट कायम लक्षात ठेव. नाहीतर भुजबळ साहेबांवर एकदा बुंकून बघितलं होतंच. घरात औषधची बाटली घेऊन लपून बसली होती जेव्हा त्यांचे समर्थक तुला मारायला आलते ना, तुला ट्रोल करत होते ना, आणि तू कुणाला सांगते गाय चल भीत नसते रे सुटा रे. बरं काय या लोकांना लाजा कशा नाहीत, लाजा कुठं विकल्यात यांनी. बर कशासाठी लाजा पाळायच्या गो बाई. त्यांनी काही चोरी केली का, शिंदळकी केली का, खंडणी वसूल केली लाजा पाळायला. अरे धडधडीत चोरी करणारे लाजा पाळनात. शिंदळकी म्हणजे माहित आहे का, दुसरे सोबत कार्यक्रम करणारे लाजा पाळनात, खंडणी वसूल करणारे लाजा पाळनात. आणि आरक्षणासाठी मनोजदादाच्या सोबत राहण्यासाठी त्याला लाज पाळायची होय. वा रे वा. काय तुमचा तो येडपट आडनचोट, आणि तुझं कसलं चोट आहे ग बाई. तुला लय चोट बघायची सवय आहे का नाही. ती आडनचोट आणि तू शिकलेली इंजिनियर का डॉक्टर शिकलीच बाई. तू पदवी घेतलीस कशाची. नाही नाही जरांगे पाटील आडनचोट, आणि तू कसली चोट, शिकलेली चोट का. असं किती शिक्षण घेतलं ग बाई तू. आणि असं तुझं कोणतं एवढं महान कार्य केलंस तू समाजासाठी. आंदोलनाला गेली 7 लोक तरी आलेत का तुझ्या, का तर समाजाचा तुझ्यावर विश्वास नाही. समाजाला माहिती आहे 1 नंबरची आडनचोट बाई आहे, हिला काय अक्कल नाही. सरळ समाजाला कळलं म्हणून तू वरडून वरडून 3 महिन्यापासून आधी सांगत होती की पीडित महिलांसाठी आंदोलन, पीडित महिलांसाठी. आणि खूप महिलांवर अन्याय होतेत, अत्याचार होतेत. पण कोणतरी आलं का, एखादी तरी पीडित महिला. पीडित महिला जरांगे पाटलांकडे गेल्या तक्रारी घेऊन, आमच्यावर असे अन्याय झालेत मिटवा दादा म्हणून. पण तुझ्या आंदोलनाला कोण आलं नाही, तू त्यांना आडनचोट म्हणती. अगं स्वतःला बघ जरा. आणि पुन्हा काय, तुम्ही त्याची वाह वाह करताय, मी का करू. तू कोण, कोण कुठली कुत्री, तुला कोण कर म्हणतं वाह वाह. बिनउदाच भूत बोलायलं की मी वाह वाह करू. आणि ज्यांनी तुला कुणी मी चाकणवर बोलतो इकडून बोलतो म्हणून कॉल केला ना, त्याचं रेकॉर्डिंग टाक, म्हणजे कळू दे समाजाला की तुला कोणी कॉल केला. उगाच स्वतःला मोठ्यापणा घेण्यासाठी की तू स्वतःला मी किती मोठी आहे हे दाखवण्यासाठी म्हणते की मला फोन येईल आणि मला धमक्या. अगं कोण विचारतय तुला, कोण विचारतय, तू कोण. त्या जरांगे पाटलांच्या नावावर तू एवढी तरी तुझी ओळख मोठी झाली की बाबा जरांगे पाटलांवर भुंकणारी बाई, जरांगे पाटलांवर भुंकणारी बाई म्हणून तुला लोक वळखायला तरी लागले. तर जरांगे पाटलांमुळं तुझं घर त्यांच्यामुळं चालायले. आणि तू त्यांना आडनचोट म्हणते का भिकार चोट. परवाच्या दिवशी एका ताईचा फोन आला होता आणि सांगत होती की ताई हिला लय फोन तर येतात बघा, आणि एक बी रेकॉर्डिंग ठेवत नाही. फोन तर एवढे येतात हिला. माझ्या बाबतीत बी एकाचा फोन आलता बरं का, एका दादाचा फोन आलता. आणि तो दादा हिला सांगत होता की असं असं काढून टाकलं. आणि जेव्हा सत्यता बाहेर काढण्याचा मी प्रश्न केला तेव्हा मी तिला एक प्रश्न सांगितला होता,
तू जर एका बापाची असशील तर तुला त्या दादानं टाकलेलं कॉल रेकॉर्डिंग टाक, दादा बोलल्याला. कारण हिनं मोठ्यापणात सांगितलं होतं की माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे. त्यावेळेला मी सांगितलं तू जर एका बापाची असशील तर ज्या दादानं फोन केला त्याचं कॉल रेकॉर्डिंग टाक. हिनं नाही टाकलं म्हणजे ही किती साधी गोष्ट आहे. किती बघा, आता ही जी आंदोलन जरांगे पाटील जी आरक्षणासाठी आंदोलन करायलेत ना, आणि जी जरांगे पाटलांना जो मराठा समाज किंवा इतर समाज सपोर्ट करायलाय ना, ती लोक मूर्ख म्हणे. ही भिक्कार चोट अवलाद, एक स्त्री नावाला ही कलंक असणारी बाई सरळ काय म्हणती, मूर्ख लोक. अगं बाई तू किती शहाणी आहे ना, समाजाला दिसलं आणि कळलं बरं का, किती एक नंबरची मूर्ख आहेस तू, एक नंबरची मूर्ख. तुला समाजाला आणि लोकांना बोलायचा काही अधिकार नाही. आधी तुझ्या घरचं बघ, तुला घर सांभाळता आलं का ग? दुसऱ्याला मूर्ख म्हणती. तुझं अख्खं खानदान मूर्ख असेल आणि तू आम्हाला मूर्ख म्हणती होई गे छपरी. म्हणून कुणाला धमक्या देताय तुम्ही, कुणाला? आणि तुमच्या अशा धमक्याला ना 2.5 वर्ष भीक नाही घालत. अगं तुला कोण विचारतच नाही, आणि तुला धमक्या द्यायला तो कोण? तुझी लायकी धमक्या द्यायची सुद्धा नाही. कौतुक करायची तर सोड, पण धमक्या द्यायची सुद्धा तुझी लायकी नाही. तुला कोणीही धमक्या देत नाही. हे तुझ्या सगळ्या मनच्या गप्पा आहेत, जनतेचं मन वळवण्यासाठी, हमदर्दी वळवण्यासाठी. तुला कोणीही धमक्या देत नाही, तुला कोणी तुला कोण मोजतच नाही. सरळ सरळ इग्नोर करतात. तू 2.5 वर्ष झालंय जरांगे पाटलांच्या नावावर एवढं भुंकून 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 मोठी झाली. तुला साधं तुझं एकदा तरी नाव घेतलं का ग त्या जरांगे पाटलांनी? आणि तुला धमक्या द्यायला तुझी तेवढी पात्रताच नाही की तुला कुणी धमक्या तरी द्याव्या म्हणून. आणि तू सांगती कसं की जनतेला दाखवायचं, बघा मला धमक्या यायल्या, मी किती आता मोठी झाले, ह्याच्यासाठी तू सांगायली. तुला धमक्या वगैरे कोण येत नाही, देत नाही बरं का. आता हा चला, मस्त पॉइंट बोलला की तुमची प्रवृत्ती किती गहन आहे. म्हणजे जरांगे पाटलांच्या समर्थकाची, ह्या मराठा समाजाची जी जरांगे पाटलांच्या सोबत आहे त्यांची प्रवृत्ती गहन आहे. आणि ती इतकी गहन आहे की जी रेप करणारे असतात ना त्यांची इतकी गहन. अरे वा, हा ना. म्हणजे हिला ट्रोल केलं म्हणून हिची प्रवृत्ती गहन. पण हिला ट्रोल का केलं, हिला ट्रोल का करतात तर जरांगे पाटलांचे घाणेरड्या प्रकारे. आता मला सांगा, हिची भाषा कोणती? जरांगे पाटलांचे समर्थक जे आहेत, जरांगे पाटलांचे जे कार्यकर्ते समर्थक किंवा जे आंदोलनाला जाणारे लोक आहेत, तर जो जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जो मराठी समाजाचे लोक गेले की त्यांच्या बायकाला घरी येऊन ठोकून जातात. ही हिची भाषा. म्हणजे हिची प्रवृत्ती किती पवित्र आणि ही बाई किती पवित्र असेल विचार करा. हिनं सांगते ना की समाजाच्या हिला ट्रोल करणारे केलं म्हणून, की बाबा जरांगे पाटलांचे समर्थक हिला ट्रोल करतात म्हणून ही त्यांची प्रवृत्ती नीच म्हणती. मग तुझी किती नीच प्रवृत्ती ग. तू जरांगे पाटलांचं थंबनेल ठेवताना त्यांचा अंडरपॅन्टवर बनेलवर फोटो ठेवती. म्हणजे तुझी कुठली प्रवृत्ती आहे? तुझंच जर उद्या चल ठीक आहे जरांगे पाटलांचे समर्थक नाही, मीच तुझा फोटो एडिटिंग केला आणि तुला अंडरपॅन्टवर आणि बनेलवर ठेवलं, तुझा फोटो ठेवला तर तुला कसं वाटेल? तू एका संघर्ष योद्ध्याचा अंडरपॅन्टवर बनेलवर आणि डोक्यावर वाळूचं टोपलं देऊन त्यांचा फोटो ठेवती, तेही विनाकारण थंबनेल ठेवती. मराठा समाजावर सरळ बोट उचलती, सरळ म्हणते मराठा समाजाचे लोक तिकडे आंदोलनाला गेले पुणे मुंबईला की त्यांच्या बायकाकडं दुसऱ्याची येऊन गरवार करून जातात आणि आमकं. आणि तू नवरा सोडून राहती तेव्हा तुला कोणी गरवार केलं ग बाई? नाही नाही, हा अधिकार आम्हाला पण आहे बरं का, पण आम्ही आतापर्यंत आमची लेवल सोडून बोललेलो नाहीत. पण आज ना बस झालं, पाणी डोक्याच्या वरी चाललंय. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला तुझ्याच भाषेत मिळणार. तुझ्याच. तुला जे काही करायचंय ना खुशाल करून घे बरं का. जे काही करायचंय ते तुला तुझ्या थंबनेलचं उत्तर तुला तुझ्याच भाषेत. जसं जरांगे पाटलांची एडिटिंग करून तू थंबनेल टाकलं की मी माझ्या व्हिडिओवर एका बाजूला तू टाकलेलं थंबनेल आणि दुसऱ्या बाजूला त्याच प्रकारे तुझी एडिटिंग करून थंबनेल टाकणार. कर तुला काय करायचंय ती. तू लय देते ना धमक्या केस फीस करण्याच्या. तू माझ्या जाऊबाईला बोलली होती ना मी केस करणार आहे नामकन, चल कर केस. मग बघते की किती मराठा समाज तुझ्यावर केस करायला लावते मी, किती मराठा समाजाला. चल ओपन चॅलेंज तुला आज. तू माझ्यावर केस कर आणि जरांगे पाटलांचं थंबनेल माझ्यावर केस कर की बाबा मी तुला अशा भाषेत बोलले म्हणून. त्यावेळेला ना मी सगळ्या मराठा समाजाला दाखवून देईन की मी हिच्यावर, ही कोणच नाही, मराठा समाजासाठी हिनं काहीच झटलेली नाही. वेळोवेळी आरक्षणाच्या विरोधात बोलणारी ही बाई
आणि मी हिच्यावर जरांगे पाटलाची साईड घेऊन जर 2 शब्द बोलले तर हिनं माझ्यावर केस करू शकते. मग माझा मराठा समाज झोपलाय का? जरांगे पाटलांचे समर्थक झोपलेत का? जी जरांगे पाटलांची घाणेरडी एडिटिंग करती, जरांगे पाटलांचे घाणेरडे थंबनेल ठेवती आणि हिच्यावर केस नाही होऊ शकत का? आणि कुणी नाही तुझ्यावर केस केली तर माझं पहिलं पाऊल असणार तुझ्या विरुद्ध लढायला. चल कर केस. आता तुझं माझं बनलेलंच आहे, कर. बघते मी पण तुझी हिम्मत. आणि ते फक्त शारीरिक रेप करतात रे, तुम्ही मानसिक रेप करताय महिलांचा. आणि तुम्हाला फक्त का हो का? आणि तू अगं धडाधड तू पुरुषांचे रेप करायली बाई. या कलियुगात तू उलटा काळ चालू केलाच, उलटा काळ. भाषा तुझी पुरुषाची, तू पुरुषावर रेप करायली. हा म्हणून तर सांगती कुणाचं हू कळलं का? आणि तू सांगती का ती रेप करायली? कुणी रेप केले का? आणि मानसिक महिलांवर. आणि तुझ्यासारखी बाई, तुझ्यासारखी बरं का, तुझ्यासारखी बाई जर घाणेरड्या प्रकारे भाषा बोलत असेल, जरांगे पाटलांना घाणेरड्या प्रकारे शिव्या देत असेल, आणि जर तुला कमेंट करून त्यांचे समर्थक त्याच पद्धतीत बोलत असतील तर तुला मिरच्या लागायची गरजच नाही, कारण पेराल तेच उगवणार आहे. एखाद्या महिलेवर अपशब्द बोलायला, अश्लील बोलायला तुम्ही फक्त कारण शोधत असते. बिलकुल नाही. आतापर्यंत कधीही जरांगे पाटील कुठल्या महिलेला बोलले नाहीत, जरांगे पाटलांचे समर्थक कुठल्याही महिलेला घाण बोलले नाहीत. पण महिलाच जर आपली लेवल सोडून बोलत असेल, महिलाच जर त्या योग्यतेची, त्या पात्रतेची असेल तर त्या महिलेला त्याच भाषेत बोलणं योग्य आहे बरं का. आम्हाला का कोण बोलत नाही? हा, तुझ्यासारखे जी पाळलेले 2-3 कुत्रे आहेत ना कमेंट करणारी, ते येतात. तू सांगितलं की ती शेपटी हलवतात, कर कमेंट म्हणलं की ती शेपटी हलवून कमेंट करतात. तो म्हणली, तू तुझ्या तोंडाने सांगितलंस बरं का. मी सांगितलं तिला की अगं तू कमेंट पण नको करू. म्हणजे ती तुझे पाळलेले कुत्रे आहेत कमेंट, आणि ती पण बिन बापाच्या अवलादी, तोंड नाही दाखवणारे कुत्रे. कर कमेंट म्हणलं की शेपट हलवून कमेंट करायला येतात. नको कमेंट करू म्हणलं की करत नाहीत. त्यामुळं ते तसे नाहीत. जिथं चुकीचं दिसेल तिथं कमेंट करतात आणि ते योग्यच करतात. आज मी म्हणते, जर तू तुझी पात्रता ओलांडत असेल, तुझ्या भाषेची पात्रता ओलांडत, वाद वैचारिक आहे, वैचारिकरित्या भांडणं. तू त्यांची एडिटिंग करून घाण थंबनेल ठेवती, त्यांच्या ह्याच्यावर नंगानाच चालू, त्यांचं जरांगे पाटील नाव आहे तर तू नंग्या, जरा नंग्या ही भाषा तू वापरती. मग तुझी अशी ताट आरती घेऊन जय देव जय नंगीबाई, जय देव जय नंगीबाई, तू किती बी बुंक, आम्ही तुला काय बोलून नाही, असं बरं करायचं का? म्हणजे तुझी आरती करायची का? ते करायचं का आम्ही? चल, आज मी एक महिलाच तुला टक्कर देते, सोड. त्या लोकांचं तर सोडच. मी तुझं प्रत्येक थंबनेलचं, तुझ्या प्रत्येक शब्दाचं तुझ्याच भाषेत उत्तर देते. कर तू काय करायचं. ती सगळी टीम ह्या जरांगेची आहे. ह्याच्या टीम मध्ये लोकच तसे भरलेले आहेत, अख्खी टीम असते. आणि तुझी टीम गो बाई, अरे बापरे, किती सभ्य आहे. लॉकडाऊनच्या आधीपासून आम्ही बघतोय तुझी सभ्य टीम. अर्धी निमी तर तुझीच टीम आहे का तुला कमेंट करणारी आणि बोलणारी. आणि तू नाव जरांगे पाटलांच्या टीमचं देती का? त्यांची टीम खरंच सभ्य आहे. कधीच कुठले वाईट शब्द आले नाहीत तोंडातून बरं का.